जय श्रीराम मित्रांनो, आज निघलो आपण घरून हॉटेलला होती. आज खूप गर्दा आलता. आपल्याला वस्तादचा फोन, इथून आलो, पटकून हातपाय धुतले, चाल लागलो आपल्या कामाला. थोडेसे 5 वाजेपर्यंत केली खूप मेहनत. 5 वाजता निघलो शेताकडं, कारण की आज आपल्याला बरंचसं सामान आणायचं होतं शेतातून. त्याच्यासाठी आलो. राजाला भेटल्याच्या नंतर आपल्याला लागली भूक लागल्याच्या नंतर आपण खाल्ली 2-3 जाम, थोडीशी मेथीची भाजी, थोडीशी पालकाची भाजी खाल्ल्याच्या नंतर आपण मग आलो आपल्या गाईच्या कोट्यावर. गाईला ठेवली ढेप, खायला ठेवलं. त्याच्यानंतर पालक आणली होती आपण कापून कोंबड्यासाठी, मग टाकली कोंबड्याला पालक. मग त्यातून फुलं न्यायची होती घरी, आईनं सांगितले होते. मग घेतले झेंडूचे फुलं, वास्टरचे फुलं. मग त्याच्यानंतर थोड्या तोडल्या आंबाड्या, मग त्याच्यानंतर तोडल्या तुरीच्या शेंगा. सर्व आपल्या शेतातलंच आहे. शेतातून मग येता तोडल्या थोड्या बरबटीच्या, मग बरबटी, मिरची, सर्व जेवढं पण शेतात आज आईने आणायचं सांगितलं होतं सर्व आज घेतलं. हे आपला बघा गहू 1 नंबर आहे आज. त्याच्यानंतर आलो आपण गाईच्या गजऱ्याच्या ह्याच्यात. हे आपल्या गाईसाठी गजरा आहे. तिथून आलो बंगईत बसलो. मग काढले दूध काढून टाकलं राजाला. 3 पोळ्या आणि राजासाठी ठेवलं दूध ठेवल्याच्या नंतर राजानं खाल्लं आपलं दूध घेऊन निघलो बुलेट घेऊन वापस आपल्या कामासाठी. काहून आपल्याला सायंकाळ होऊ लागली, हॉटेलला गर्दा होऊ लागली, खूप फोन येऊ लागली. तिथून आलो सीधे हॉटेलला आल्या चालू केल्या पोळ्या टाकून मग निघलो. 11 वाजले, हॉटेल बंद करून निघलो घरी. मित्र भेटले, मित्रांना सोडलं त्याच्या घरी. मग तिथून आलो घरी. चला मित्रांनो, उद्या भेटू. जय श्रीराम.